नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की मॉडेलिंग क्लेपासून फूल कसं बनवायचं। तर मी हे गुलाबाचं फूल बनवलं आहे। इथे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला शेजारी पूर्ण दिसत असेल। तर ह्याच्यामध्ये मी डॉम्सचे मॉडेलिंग क्ले यूज केलेला आहे आणि रोलर वगैरे मिळतं, पण ते नसेल तरी आपल्याला आजच्या फुलासाठी ते चालणार आहे। तर आपण लगेचच सुरू करूया। सो हे फूल मी बनवलं आहे आधी आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की 3 रंग आहेत। एक गुलाबी आहे, एक थोडासा मीडियम कलर आहे ज्याच्यामध्ये व्हाईट आणि गुलाबी मिक्स केलं आहे आणि ह्याच्यामध्ये व्हाईट जास्त यूज केलं आहे। सो हे डॉम्सचं एक असे मॉडेलिंग क्ले मिळतात ज्याच्यामध्ये हा आणि हा कलर मी यूज केला। तर आपण पण आज असंच फूल बनवणार आहोत, फक्त जरासा कलर आपण चेंज करणार आहोत। सो हे मी बनवलं होतं गुलाबीचं, आता मी बनवते ऑरेंज सोबत। ओके, तुम्ही एक असं करू शकतात की रेड घेऊ शकता आणि ऑरेंज घेऊ शकता। म्हणजे रेड एक घ्यायचा, त्यानंतर रेड आणि ऑरेंज मिक्स करायचा आणि एक ऑरेंज घ्यायचा। सो असे 3 कलर तुम्ही बनवू शकता। आपल्याला 3 कलर हवे आहेत। सो ह्याच्यामध्ये मी असंच करते, रेड घेते थोडासा। ओके, हा रेड माझा, ज्या मला मधल्या पाकळ्या बनवायच्या आहेत त्याच्यासाठी मी रेड वापरणार आहे। ओके, त्याच्यानंतर मी रेड थोडासा घेणार आणि त्यानंतर ऑरेंज थोडासा घेणार। आता तुम्ही बघू शकतात की मी किती कमी मॉडेलिंग क्ले घेत आहे, कारण की एवढी गरज नाही आहे, आपण छोटंसं फूल बनवणार आहोत। ओके, ह्याच्यात थोडासा वाढूया आणि जो शेवटचा असणार आहे तो डायरेक्टली ऑरेंज असणार आहे। ऑरेंज आपल्याला जास्त लागेल। ओके, सो हे 3 कलर झाले। जर तुमच्याकडे ऑरेंज नसेल तर तुम्ही येलो वापरू शकता। ओके, सो हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी कुठेच स्पीड वाढवलेला नाही आहे, जसं मी बनवते तसंच मी रेकॉर्ड केलेलं आहे। सो हे मिक्स करताना तुम्हाला जरासं ह्याला आपण पीठ कसं मळतो तसं खूप असं छान असं मळून घ्यायचं। हे इथे दिसतात तुम्हाला असे कलर्स दिसतात, लाईन्स दिसतात, त्या दिसायला नाही पाहिजे। एकदम व्यवस्थित ते पूर्ण असं मर्ज झालं पाहिजे। ओके, सो हा बघा, हा रेड आणि हा रेड ऑरेंज मिक्स दिसला। ओके, आणि आता हा आपण घेतला ऑरेंज। आपण एक छानसं असं मळून घ्यायचं, कारण की कधी कधी काय होतं, ज्यावेळेस हे रंग उघडे राहतात, वाऱ्याखाली सुकून जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, सगळ्या पेटल्स मग व्यवस्थित करता नाही येत। तर डॉम्समध्ये हे एक रोलर सारखं मिळतं ज्याच्याने तुम्ही असं ते पातळ करू शकतात। एक करून दाखवते मी तुम्हाला। हा सपोज आहे, ह्याने तुम्ही ह्याला असं वळवू शकतात, पण ह्याच्याने काय होतं की तुम्ही जे वळवता ना त्यावेळेस हे मधला पोर्शन जाड राहतो आणि बाजूचा पोर्शन पातळ होतं। त्याच्यामुळे काय होतं की आपल्या पेटल्सला जो लुक पाहिजे ना, की सगळ्या बाजूनी आपल्याला खूप थिन पाहिजे, तो येत नाही। सो म्हणून हे आपण या रोलरनी न करता आपण हाताने करणार आहोत। आता हाताने कसं करायचं ते बघूया। सगळ्यात पहिले तुम्ही असे 3 कलर बनवून घ्यायचे, त्यानंतर एकेका कलरचे छोटे छोटे गोळे करायचे। आपल्याला खूप गोळे नको आहेत, एका ह्याचे 5 गोळे झाले तरी खूप आहे, म्हणजे 5 त्रिक 15 तुमच्याकडे पाकळ्या असणार आहेत। ओके, सो असं छानपैकी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। ओके, त्यानंतर रेड ऑरेंजच्या बघू शकता तुम्ही किती छोटेसे गोळे बनवलेत मी। खूप मोठे बनवायला जाल तर पाकळ्या सुंदर दिसणार नाहीत, पातळ होणार नाहीत। अगदी जाड पाकळ्या जेव्हा होतात तेव्हा ते छान दिसत नाही। म्हणून आपण तुमचे जर 6 झाले तरी चालतील, 5 झाले तरी चालतील,
ओके, 4 झाले तरी चालतील. आता शेवटचे जे पाकळ्या आहेत ना त्या जरा मोठ्या लागतात, तर त्याचे गोळे आपल्याला थोडे मोठे करायचे आहेत. मी शेवटी 3च पाकळ्या लावते, आत्ता 4च पाकळ्या लावते, कारण मी जेवढा कलर घेतला आहे त्याच्यामध्ये एवढेच होत आहेत. आत्ता साधारण 12 ते 15 पाकळ्या खूप होतात एका फुलासाठी. ओके, सो मी गोळे बनवले. आता मला काय करायचं आहे, प्रत्येक पाकळीला प्रत्येक गोळ्याला एक आकार द्यायचा आहे. सो हे असं दाबून घ्यायचं, आणि ह्याला असं छानसं शेप द्यायचा, पातळ करायचं आहे. बघा दिसतंय तुम्हाला इथे मी किती पातळ केलेलं आहे हे. सो माझ्यासोबत करा बरं, माझ्यासोबत करू शकता तुम्ही. असं छोटं छोटं पातळ करून घ्यायचं. तुमचा आकार चुकत असेल, तुम्ही सुरुवातीला करत असाल तरी काही हरकत नाही. सगळ्या पाकळ्यांचा आकार कधी सेम असतो का? नसतो, हो ना. पाकळ्यांचा आकार कधी कधी गोल येईल, कधी कधी नाही छान येणार, तरी काही नाही. पण तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला पाकळ्या फार लहान करायच्यात आणि एकदम बारीक करायच्यात. खूप अशी मोठी पाकळी केली तर ते फूल छान दिसणार नाही, आणि तुम्हाला खूप जास्त कलर यूज करावा लागेल, खूप जास्त मॉडेलिंग क्ले यूज करावा लागेल, आणि ह्या छोट्यामध्ये जो सुंदरसा लुक येतो ना तो त्याच्यात नाही येणार. ओके, सो हे मी सगळं करून घेते. माझ्यासोबत करा, फार वेळ लागत नाही याला. आता ही पाकळी बघा छोटी झाली आहे, ही पाकळी मोठी झाली आहे, काही हरकत नाही. ज्या छोट्या पाकळ्या आहेत त्या आपण आतल्या साईडला लावूया, आणि ज्या मोठ्या आहेत त्या बाहेरच्या साईडला. सो छोटं मोठं झालं तरी चालतं, फक्त लावायचं कसं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आता हे बघा, ह्याची पाकळी पण झाली आहे, पण ही जरा गोल नाही आली आहे, बट इट्स ओके, आपल्याला हे चालणार आहे. आणखीन एक डॉम्समध्ये एक लाटण्यासारखं मिळतं. हे जसं रोलर आहे ना असं करायचं, तसं लाटण्यासारखं पण मिळतं, पण मी ते वापरलेलं नाही आहे. मला हे हाताने करणं जास्त सोपं वाटतं, कारण की ते चिटकत पण नाही. आता खाली मला इथे प्लास्टिक वापरावा लागला दाखवण्यासाठी रोलर, पण इवन तुम्ही प्लॅस्टिक लावून जरी केलं रोलरने तरीसुद्धा ते खूप जास्त चिकटतं, आणि आपल्याला जो पातळपणा पाहिजे ना पाकळ्यांना तो येत नाही. ओके, आता ही पाकळी बघा खूपच अगदीच लहान झाली आहे. ओके, बट इट्स ओके. ही आपण आतल्या साईडला लावूया. ओके, आता हळूहळू आपण हे करूया पूर्ण. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एखादी काठी. तुम्ही माचीस पण वापरू शकता. आता हे जे फूल बनवलं आहे याच्यासाठी मी माचीस वापरली आहे इथे खाली. ओके, सो तुम्ही काठीसुद्धा आता मी काठीवर करून दाखवते. टूथपिक पण वापरू शकता तुम्ही, टूथपिक पण खूप छान वाटेल. आता सध्या मी ठीक आहे ह्याच्यावर माचीसवरच करूया. माचीस सगळ्यांकडे असते घरी. सो आपल्याला घ्यायचा आहे ग्रीन कलर. हा मी डार्क ग्रीन घेतला, एक लाईट ग्रीन पण असतो. तुम्हाला जो वापरायचा आहे तो तुम्ही वापरू शकता. छोटासाच घ्यायचा आहे आणि ह्याला असं बघा, ही माचीस केवढी आहे, एवढी आहे ना, तेवढं ह्याला असं छानपैकी ह्याची अशी लाईन बनवायची आणि त्यानंतर ह्याला असं खाली असं दाबत यायचं. ओके, आता ही कशी छान अशी लाईन तयार झाली है ना. आता ह्याला आपण गुंडाळायचं आहे. हे अजून थोडंसं ह्याला इथे मध्ये आपण
पातळ करूया. जर तुम्ही हे जाडच ठेवलं ना तर ते खूप जास्त, ऑलरेडी माचीस खूप जाड आहे, त्याच्यावर अजून जाड होऊन जातं ते खूप. म्हणून आता हे वरचं आपण बड बनवणार आहे, म्हणून मी ती जागा सोडून देते. ओके. आणि इथे मी खाली असं लावते. छानशी अशी आपली हे झाले. आणि ह्याला असं हाताने बोटांनी असं फिरवायचं. ओके. बघा मी कसं फिरवते, किंवा तुम्ही असं असं पण फिरू शकता. ओके. असं फिरवायचं. आता खाली बघा हे एक्स्ट्राचं आहे, हे एक्स्ट्राचं आहे, हे मी काढून टाकणार. ओके. असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा एक्स्ट्राचं बाहेर येईल. म्हणजे तुम्ही जरी जास्त लावली असेल ना क्ले ह्याच्यावर तरी सुद्धा एक्स्ट्राचं आपण काढून टाकू शकतो. आता आपल्याला सुरुवात करायची आहे मधल्या पाकळीपासून. आणि मधली पाकळी ही एक कळी असते. सो ह्याच्यासाठी तुम्हाला एखादी छोटी पाकळी घ्या. ही छोटी पाकळी मी दुसऱ्याला लावते आणि ही पाकळी सपोज. ओके. ह्याला मी मधून कट करणार आहे. ओके. तुम्ही कट करायला नाईफ वापरू शकता, चमच्याच्या मागचं टोक वापरू शकता, है ना. आता हे मी अर्ध केलं आणि हे मी असं त्याला छानपैकी गुंडाळणार आणि त्याला वर असा शेप देणार. कळीला कसा शेप असतो, छान असा टोकदार शेप असतो, हो ना. दिसतंय? येस. आता मी तुम्हाला दिसण्यासाठी म्हणून हे फूल जरा बाजूला ठेवते. आता आपण हे अर्धी उरलेली पाकळी आहे, ह्याच्याने याला असं छान असं गुंडाळून घ्यायचं आहे. ओके. आता हे बघा खालून आपल्याला चिटकवायचं आहे, ते वरून चिटकवायचं नाही आहे. इथून बघा खालून आपल्याला फक्त चिटकवायचं आहे, वरून मी त्याला सुट्ट ठेवलं आहे. आणि त्याची हाईट बघा, हाईट ऑलमोस्ट सेम असली पाहिजे. त्याच्यानंतर मी ही दुसरी छोटी पाकळी घेतलेली आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला असंच करायचं. आता बघा ही पाकळीचा टोक इकडे येत आहे आणि आपण जी दुसरी लावणार आहे ती इकडनं लावणार आहे. ओके. जर आपण इकडनंच लावलं तर ते फूल आपल्याला वाढवता नाही येत व्यवस्थित. सो मी हे असं छान असं लावून घेतलं. बघा आता दुसरी पाकळी. आता बघा हां, जसं जसं आपण फूल वाढवत जाणार ना तसं काय होणार की हा जो परीघ आहे, हा जो सर्कम्फरन्स आहे तो वाढत जाणार. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं, एक पाकळी लावल्यानंतर त्याच्या मध्यभागी आपण दुसरी पाकळी अटॅच करणार आणि हाईट सेम असली पाहिजे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आता हे बघा मी फक्त खालून त्याला चिटकवलेलं आहे, फक्त खालून चिटकवायचं आहे. आणि ह्याला असं थोडंसं असं जवळ करून असं, पाकळीला कसं असतं, पाकळी थोडीशी अशी मागे लवलेली दाखवणार आहे ना. याला पण करू शकता. अगदी छोटं करायचं, आतमधल्या पाकळ्या कधी जास्त लवलेल्या नसतात. सो हे आपलं एक बड तयार झालंय. तुम्हाला जर अशी बड लावायची असेल तर बड सुद्धा लावू शकता. त्याच्यानंतर मी अजून एक पाकळी घेणार. तर ह्याच्या बरोबर मध्ये बघा ना छोटंसं, आणि परत ह्याला असं मागे फोल्ड करायचं. दिसतंय किती सुंदर दिसतंय. आता परत आपल्याला त्याच्या मध्यभागी सुरुवात करायची. ओके. आणि क्ले असल्यामुळे किती पटकन चिटकलं जातं हे खाली. सी. ओके. आता आपला लाल रंग झालेला आहे आणि आता आपण ऑरेंज पासून सुरुवात करतो. ऑरेंजची ही पाकळी फार लहान होती,
सो मी ती लावते इथे. ऑरेंजची ही पाकळी मी इथे लावते. ओके, ह्याला पण असं वळून घ्यायचं थोडंसं. आता दुसऱ्या पाकळ्यांपासून सुरुवात करायची. हे रेड ऑरेंज आहे, सॉरी रेड ऑरेंज. सी, मी फक्त खाली जॉईंट केलं आणि वरचं तसंच सोडलं आणि त्याला असं वरनं छान असं फोल्ड करायचं है ना. आता हे असंच करत जायचं. हळूहळू हळू फूल वाढतं, मोठं होतं. सो एखादी पाकळी अशी टोकदार असू शकते आतली पण. सो ही मी पाकळी टोकदार ठेवली. सी, लावली दुसरी पाकळी. आता चौथी पाकळी लावायची. बाहेर जसं जसं येणार ना तसं ह्याचं जे फुललेलं आपण हे दाखवतोय ना ते जास्ती दाखवायचं. आता बघा, हे माझं चुकलं. ह्याची अर्धी जागा कुठे आहे? इकडे. मग मी ते तिथे लावायला पाहिजे होतं. हे बघा किती छान दिसतंय आता पण. एवढं पण खूप सुंदर दिसतंय. आता आपण अजून एक करणार. ह्याची मधली जागा इथे, बरोबर. ओके, ह्याला मी काय केलं, फक्त असं प्रेस केलं. त्याचा शेप किती सुंदर बनलाय. आता आपल्या ऑरेंज पाकळ्या. तर ऑरेंज मधली मी सगळ्यात लहान वाली घेतली इथे. हे बघा, जरासं हे मी वरती लावतेय. इकडनं लाईन सेम आहे पण मला हे थोडंसं असं खाली झुकलेलं दाखवायचं आहे. अजून एक घ्यायचं आहे. तर हे थोडंसं मी खाली लावलंय, बरोबर. हे बघा, आतून दिसतंय तुम्हाला. थोडंसं मी खाली लावलंय. कधी कधी दोन असतं एखाद्या पाकळीला. सो मी इथे दोन वेळा असं असं टोक दिलंय त्याला. ओके, ठीक. आता शेवटची पाकळी. शेवटच्या पाकळीला थोडंसं आपण खालनं. बघा, हे माझं चुकलं तर काय नाही, काढून घ्यायचं आणि मग परत करायचं. ओके, खूप सुंदर झालं ना गुलाब. आता हे तुम्ही ह्याच्यावरच करू शकतात. ह्याच्यावरच तुम्ही हे खालनं, ही खाली आपली दांडी आहे ना, खालीच आपण ह्याला चिटकून देऊ.
हे मी गुलाबी आणि व्हाईटचं केलं आहे आणि हे झालं आहे रेड आणि ऑरेंज. असे 2 आपले फुलं रेडी आहेत. आता तुम्ही करा आणि मला माझ्या नंबरवर पाठवू शकता. तुम्ही मी ड्रॉइंग क्लाससुद्धा घेते आणि सोबत आर्ट अँड क्राफ्ट क्लास घेते. ऑनलाईनसुद्धा घेते आणि ऑफलाईनसुद्धा घेते. जर तुम्हाला लावायचा असेल क्लास तर या नंबरवर संपर्क करा. 9130664419. थँक्यू.